जुई आय थिंक पिरियडिक क्लासिफिकेशन शिकवलं आपल्याला. नोट्स बघतेस का एकदा जरा? हो माझ्याकडे आहे, मी थांबले बघ. हा बघ. हे थांब ना, माझं एक नोटिफिकेशन आलंय, ते तुम्ही बघितलंस का? काय ग? हे सॅनिटरी पॅड्स, नॅपकिन, मास्क हे सगळं तू कुठे टाकलेस? घरातल्या कचरा कुंडीमध्ये. क्या डिस्कस कर रहे हो तुम दोनों? अरे मैं उससे पूछ रही थी कि तुम अपना बायोमेडिकल वेस्ट कहाँ डालती हो? नॉर्मल डस्टबिन में ही. अरे थांबा, मीही ह्याच्याबद्दल काल वर्तमानपत्रात वाचलं आहे. मुंबई महानगरपालिकेने ह्याच्यासाठी एक नवीन विशेष उपक्रम राबवला आहे. घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्याचे व्यवस्थापन विभाग निर्माण केले आहे. क्या बोला तुमने? मतलब डोमेस्टिक सॅनिटरी अँड स्पेशल केअर वेस्ट मॅनेजमेंट. अरे देवा, किती ते मोठं वाक्य. ह्यात नेमकं करतात तरी काय आणि असतं तरी काय? मी सांगतो. शरीरातील द्रव्यपदार्थ आणि दूषित वस्तू नियुक्त पिवळ्या रंगाच्या पिशवीत एकत्र करायचा. मात्र घरातील दूषित अन्न पदार्थ किंवा रिसायकल होणारा कचरा, जसे की काच, प्लास्टिक, धातू यांचा यात समावेश करायचा नाहीये. असं का? मग ह्याच्यासाठी कोण कोण नोंदणी करू शकतं? मी सांगतो. शैक्षणिक संस्था, हाऊसिंग सोसायटीज, ब्युटी सलून्स आणि महिला वसतिगृह यासाठी नोंदणी करू शकतात. अरे पण ही नोंदणी करायची कुठे? हो बरोबर, याची नोंदणी करायची आणि कशी? यासाठी मुंबई महानगरपालिकेने ऑफिशियल वेबसाईट काढला आहे. तिथे आपण अर्ज टाकू शकतो, जेणे की मुंबई महानगरपालिका हा कचरा गोळा करेल आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करेल. अरे हे बघा, मी आजच अधिकृत वेबसाईटवर जाऊन माझी नोंदणी केली आहे. तुम्ही सर्वांनी पण करा. हो आम्ही करू. डॉक्टर होमी बाबा राज्य विद्यापीठ संचलित विज्ञान संस्था मुंबई येथील सगळ्या महिलांना मी विनंती करतो की प्रसाधन गृहाच्या आत ठेवलेल्या पिवळ्या रंगाच्या केराच्या टोपलीत हा कचरा आपण एकत्र करूया आणि या उपक्रमाला यशस्वी करूया ना? चला तर ठरलं मग. फेकू नका, बीएमसी कडे सोपवा. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा एक अभिनव उपक्रम, घरगुती सॅनिटरी आणि विशेष कचऱ्याच्या व्यवस्थेसाठी समर्पित संकलन सेवा. फेकू नका, BMC कडे सोपवा. त्वरित नोंदणी करा आणि जबाबदारीने कचरा व्यवस्थापनात सहभाग घ्या.